जना अप्पा युवा मंच हा संघ फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर खातं उघडलेलं आहे. काउस कॉर्नरकडे चेंडू जातोय. चांगला प्रयत्न. चौकार आलेला आहे. डीप मिड विकेट सीमा रेषा पार. अमोल गवळी यांनी चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. मोहाडीचे राहणारे आहेत अमोल गवळी. पवार कन्स्ट्रक्शनच्या संघाने नाणेफेक जिंकलेली होती आणि जना अप्पा युवा मंच या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. अभय पवार यांचा हा चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर बघितलाय, जाऊ दिलेला आहे. अतुल झोपे यष्ट्यांच्या मागे एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून अतुल झोपे यांनी जळगाव षटकातला शेवटचा चेंडू अभय पवार यांचा आडव्या बॅटने मोठा फटका. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. पहिलं षटक संपत आहे. 12 धावा बिनबाद 12. जना अप्पा युवा मंच पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा. जळगाव ग्रामीण स्पोर्ट्स फाउंडेशन संचलित जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आणि जळगाव ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी जळगाव ग्रामीण स्पोर्ट्स फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेलं आहे आणि नक्कीच खेळाडू त्या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील, कारण की एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे जळगाव ग्रामीण भागातील खेळाडूंना. तर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आणि ब्रँड अँबॅसेडर माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा टॉस का बॉस अर्थात या स्पर्धेत प्रत्येक नाणेफेकीचे प्रायोजक असतील श्री नितीन भाऊ सपकाळे मित्र परिवार, सरपंच तुरखेडा. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवर फायदा उचलू शकलेले नाहीयेत. तर बघा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू सहजासहजी फलंदाज मिस करत नाही. यावेळेस फलंदाज स्वतःवर सुद्धा थोडासा नाराज असेल. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय गिरकी घेत थर्डमॅनच्या दिशेने. उमेश या चेंडूला अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने जना अप्पा युवा मंच संघाची धावसंख्या 14. अमोल गवळी सामना करतील भावेश वाघ यांचा. जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी एंडकडून आणि फलंदाजी एंडचे प्रायोजक मेसर सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन या चेंडूला पोल केलेला आहे. क्षेत्ररक्षक काउस कॉर्नरकडे झेल टिपतोय. श्रेया कन्स्ट्रक्शनचे संघ मालक रवी नाना कापडणे हे सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर रवी नाना कापडणे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचंय आणि या सामन्यांचा आनंद लुटायचा आहे. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग पर्व पहिले जळगाव ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले. दरम्यान अतुल झोपे
महेंद्रसिंग धोनी स्टाईल या ठिकाणी धावबाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु निशाणा थोडासा चुकलेला आहे. 15 धावा, त्यानंतर एक सिंगल आलेला आहे, तर 16 धावा, एक गडी बाद. नवीन फलंदाज आता अनिल माळी, ज्यांनी 2 धाव्यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. अनिल माळी सामना करतील भावेश वाघ यांचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, फुलर लेन चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईडचा इशारा आलेला आहे. एक अतिरिक्त आणि अवांतर धाव टोटलमध्ये जोडली जाते आणि या एका धावेने धावसंख्या आता 17 वर जाऊन पोहोचलेली आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलेला आहे, परंतु तितका पॉवरफुल फटका नाहीये. चेंडू पुन्हा एकदा हातात. ललितने झेल टिपलेला आहे. ललित कोळी यांनी चांगला झेल टिपलेला आहे. या स्पर्धेचे फूड प्रायोजक जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड जळगाव व जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य पवन भाऊ सोनवणे आणि पवन भाऊ सोनवणे मित्र परिवार आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड हे या स्पर्धेचे फूड प्रायोजक. बॅटिंग एंडचे प्रायोजक मेसर्स सिद्धेश ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव रितेश माळी सर. बॉलिंग एंडचे प्रायोजक जनाई ट्रेडिंग कंपनी जितेंद्र भाऊ नारखेडे, माजी सरपंच भादली आणि श्री हितेश भाऊ नारखेडे युवा नेतृत्व. अक्षय अत्तरदे यांनी यष्ट्यांच्या मागे चांगला झेल टिपलेला आहे. जितू कोळी हे सलामीचे फलंदाज आता तंबूत परतलेले. यष्ट्यांच्या मागे अक्षय अत्तरदे यांनी चांगला झेल टिपलेला आहे. तीन गडी बाद 17 धावा. जना अप्पा युवा मंच. फुल टॉस चेंडू अतुल झोपे ललचावतोय फलंदाजाला, मोठे मोठे फटके मारण्यासाठी प्रवृत्त करतोय. फेकी थोडीशी चुकलेली परंतु चांगला बॅकअप. एक धाव मिळते. धावसंख्या 18 धावा. तर अतुल झोपे अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहेत. आपल्या कटर गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि आपल्या गोलंदाजीमध्ये चांगलं मिश्रण करतो. स्लोअर वन असेल, वाईड यॉर्कर, बॅक ऑफ द हँड,
बॅट चिकन आणि पुन्हा एकदा अक्षय अत्तरदेच्या हातात चेंडू. अतुल झोपे या षटकात दुसरा गडी बाद करतोय. अक्षय अत्तरदे एक अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे. भादली गावचे रहिवासी आहेत. शिरसोली वॉरियरचे संचालक उमेश भाऊ पाटील या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. उमेश भाऊ पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. सोबत राजकिरण भाऊ चौधरी सुद्धा उपस्थित आहेत, आपलं सुद्धा स्वागत आहे. आणि जळगाव प्रीमियर लीगच्या आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य अमोल भाऊ धांडे, त्यांचे सहकारी अक्षय खडके, किट्टू कटर अर्थात केतन अत्तरदे यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तेवीस धावा, 4 गडी बाद. यावेळेस हलक्या हाताने खेळलेला आहे. बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू जातोय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट कडे धावत येतोय, चेंडू अडवतोय. यष्टीरक्षक अक्षय अत्तरदेकडे चेंडू परत करतोय. दरम्यान 1 धाव मिळते. 3 षटकांची समाप्ती, 4 गडी बाद, 24 धावा. जना अप्पा युवा मंच. अक्षय अत्तरदे एक उत्कृष्ट कटर गोलंदाज, गोलंदाजीला आलेले श्री जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी एंड कडून, तर मेसर सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी एंड कडून स्ट्राईकला असतील महेंद्र घुगे. पुढे सरसावत मोठा फटका आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉग ऑन कडे जातोय. पहिली वेगवान धाव पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 25 धावा, 4 गडी बाद. ओ चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि यष्ट्यांच्या मागे सुरेख यष्टीरक्षण अतुल झोपे यांचं. अक्षय अत्तरदेला पहिली विकेट मिळते आणि 5वा फलंदाज जना अप्पा युवा मंच संघाचा तंबूत परततोय. उत्कृष्ट यष्टीरक्षण करतायत अतुल झोपे. साईराज इन्फ्रास्ट्रक्चरचे संघमालक हरीशदादा पवार, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. अक्षय अत्तरदे पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु जास्त बाहेर. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव टोटल मध्ये जोडली जाते आणि धावसंख्या 26 धावा. 26 धावांवर जना अप्पा युवा मंचचा निम्मा संघ तंबूत परतलेला आहे. 5 गडी बाद, 26 धावा. ओ यावेळेस अतिरिक्त फ्लाइट दिलेली होती.
थोडासा खोलवर टप्प्यात सोडलेला चेंडू होता, डॉट बॉल. किफायती मारा करतोय. 4 चेंडूत आतापर्यंत केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत अक्षय अत्तरदे यांनी आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. अतुल झोपे यांनी सुरेख यष्टीचित केलेलं होतं फलंदाजाला. अक्षय अत्तरदे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलने षटक संपत आहे. प्रशांत कोळी अजूनही आपलं खातं उघडण्याच्या प्रतीक्षेत. अक्षय अत्तरदेचा या षटकातला शेवटचा चेंडू. मोठा फटका, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुरेख यष्टीरक्षण अतुल झोपेचं. 4 षटकांची समाप्ती, 5 गडी बाद, 26 धावा. जना अप्पा युवा मंच हा संघ आता एक धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय. अक्षय अत्तरदे यांनी आपल्या पहिल्या षटकात 2 धावा देत किफायती मारा केलेला होता आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केलेला होता. यावेळेस चांगला फटका, इनसाइड आउट. आणि यावेळेस समन्वयाचा अभाव, काय करताय फलंदाज समजायला मार्ग नाहीये. धावबाद झालेला आहे. 6वा फलंदाज आता जना. विकास चौहान क्रिकेट स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे इथे आताच उपस्थित झालेले आमचे जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेश भाऊ पाटील, रवी नाना पाटील, त्यानंतर त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे मनोज पाटील सर, आमचे प्रवीण भाऊ पाटील, या सर्वांचं
जळगाव ग्रामीण पवार कन्स्ट्रक्शन चे सलामी फलंदाज 49 धावांचं लक्ष्य समोर चे सलामी फलंदाज 49 धावांचं लक्ष्य समोर असेल. अक्षय अत्तरदे इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. मोहित सपकाळे श्री जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी यांकडून गोलंदाजी करतायत, तर मेसर सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी कडून स्ट्राईकला असतील अक्षय. आता थोड्याच वेळात माननीय प्रताप गुलाबराव पाटील आणि नवलसिंग राजे यांचं या ठिकाणी आगमन होतोय. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील होते, परंतु पंचांवर कुठलाच असर झालेला नाहीये. पुन्हा एकदा मोहित सपकाळे. फुलटा चेंडू अबाउट द वेस्ट साइडचा नो बॉल दिलेला आहे स्क्वेअर लेग पंचरनी. एक धाव मिळते. अक्षय अत्तरदे आणि पवार कन्स्ट्रक्शनचा संघ आपलं खातं उघडतोय. दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस दलातील विलासभाऊ गायकवाड यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान प्रतापराव गुलाबरावजी पाटील आणि आता बघूया श्री जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी यांकडून कुठला गोलंदाज येतोय. शॉट ऑफ लेग चेंडू बॅकफुट वर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय. षटकार आलेला आहे अक्षय अत्तरदेच्या बॅट मधून. चला, अक्षय अत्तरदे सारख्या फलंदाजाला आपण शॉट ऑफ लेन चेंडू टाकू शकत नाही, आणि टाकलं तर काय होतं ते आपण बघितलेलं आहे. पद्मालय ट्रॅव्हलचे संचालक सौरभ दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सौरभ भाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जळगावचे स्टार खेळाडू महेश निकम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दहा धावा झालेल्या आहेत. विजय कोळी यांचा हा चेंडू अक्रॉस द लाईन स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. यावेळेस डीप मिड विकेट कडे चेंडू हवेत आणि फटका फसलेला आहे. अक्षय अत्तरदे यांना परतावं लागेल. अनिल यांनी चांगला झेल टिपलेला आहे. पहिला फटका, पहिला झटका अक्षय अत्तरदेच्या रूपात बसतोय पवार कन्स्ट्रक्शन या संघाला. सन्माननीय प्रतापराव गुलाबराव पाटील, सन्माननीय पवन भिलाभाऊ सोनवणे, उमेश दादा पाटील, त्रिमूर्ती फाउंडेशनचे मनोज पाटील सर आणि मंचावर उपस्थित सर्व आमच्या सन्माननीय मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो.
शॉट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा अनिलच्या हातात. 2 चेंडू आणि 2 गडी बाद झालेले पवार कन्स्ट्रक्शन या संघाचे. उमेश नन्नवरे यांना तंबूत परतावं लागेल. तर आपण गोलंदाज जर बघत असाल तर युवा खेळाडू आहे. 18 वर्षाचा हा युवा खेळाडू आहे आणि या खेळाडूला किंवा यासारख्या असंख्य खेळाडूंना जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग च्या आयोजकांतर्फे एक चांगला मंच उपलब्ध करून देण्याचं काम झालेलं आहे. निश्चितच एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे. साईराज इन्फ्राचे संचालक हरेश पवार हे सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत. हरेश दादा, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला तर पुढचा चेंडू असेल या युवा गोलंदाजाचा, जो असेल हॅट्रिक चेंडू. श्री जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी एंडकडून. विजय कोळी हॅट्रिक बॉल असेल. ऑफ स्टंपच्या बाहेर शॉट ऑफ लेन चेंडू कट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलाय. शॉट थर्डमॅन क्षेत्रात या चेंडूला अडवलं गेलेलं आहे. अतुल झोपे आपलं खातं उघडतोय. हॅट्रिक मिस झालेली आहे, परंतु गोलंदाजी उत्कृष्ट करतोय. 11 धावा 2 गडी बाद. सावखेडा येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर लोटन पाटील यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचंय. यावेळेस हवेत खेळलेला होता फटका, परंतु वेल कॅल्क्युलेटेड रिस्कच्या आधारे 1 धाव मेडॉनच्या डोक्यावरून खेळलेलं होतं. 2 षटकांची समाप्ती. पवार कन्स्ट्रक्शन संघाची धावसंख्या 12 धावा 2 गडी बाद. विजय कोळी याचं कौतुक करावं लागेल. एक उत्कृष्ट युवा गोलंदाज आपली छाप सोडतोय. 18 वर्षाचा हा युवा खेळाडू. नक्कीच जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगने हे जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी, अत्यंत चांगला उपक्रम. पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वात 24 संघांनी यावेळेस आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. मित्रांनो, संघ अजून वाढले असते, परंतु नियोजनासाठी वेळ कमी मिळालेला होता, त्यामुळेच आपल्याला 24 संघ खेळवावे लागलेले. पुढच्या वर्षी आपल्याला दुसऱ्या पर्वात यापेक्षा डबलची संख्या दिसेल. आणि नक्कीच प्रतापराव असतील, प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील असतील, पवन भाऊ सोनवणे असतील, त्यानंतर मनोज पाटील सर असतील त्रिमूर्ती इन्स्टिट्यूटचे, तर हे सर्व लोक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. यावेळी षटकार आलेला आहे. पूल केलेला आहे. डीप मिड विकेट सीमा रेषा पार. आणि या षटकाराच्या मदतीने पवार कन्स्ट्रक्शन संघाची धावसंख्या 18 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. 2 गडी बाद. दरम्यान श्री पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. ज्ञानेश्वर पाटील, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचंय. पुन्हा एकदा यावेळेस मिड विकेट कडे षटकार आलेला आहे. 24 धावा. ललित कोळी मोठे मोठे फटके लगावतोय. तर ललित कोळीने आता गोलंदाजांवर आक्रमण सुरू केलेलं आहे, काउंटर अटॅक सुरू केलेला आहे. उत्तुंग असा षटकार लगावलेला आहे आणि मुख्य मंचाकडे लगावलेला आहे. जणू काही आपल्या प्रमुख पाहुण्यांना आणि मान्यवरांना हा षटकार मानवंदना देण्यासाठीच खेचलाय की काय. पवार कन्स्ट्रक्शन 24 धावा. पुढचा चेंडू असेल जितू कोळी यांचा. ललित कोळी, मेसर सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव. लेफ्ट राऊंड विकेट. आडव्या बॅटने मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. तर
पुन्हा एकदा हा तिसरा षटकार आहे या षटकातला. 30 धावा पवार कन्स्ट्रक्शन, 30 धावा 2 गडी बाद. दरम्यान सन्माननीय गुलाबरावजी रघुनाथरावजी पाटील, पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री जळगाव जिल्हा यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी नवलसिंग राजे पाटील यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण मुख्य मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचंय. नवलसिंग राजे पाटील. पंकज सीड्स या संघाचे संचालक पंकज चौधरी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पंकजजी आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान चौकार आलेला आहे, धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचलेली आहे. नवलसिंग राजे पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मुख्य मंचावर बघू शकतो आपले सन्माननीय अतिथी या सामन्याचा आनंद लुटताना. प्रतापराव गुलाबराव पाटील, सोबतच पवन भाऊ भिलाभाऊ सोनवणे, त्रिमूर्ती इन्स्टिट्यूटचे मनोज पाटील सर, सोबतच उमेश दादा पाटील शिरसोलीचे, नवलसिंग राजे आणि सोबतच काही मान्यवर. अतुल घुगे हे सुद्धा खास चिंचोलीवरून दाखल झालेले आहेत. तर अतुल भाऊ आपलं सुद्धा खूप खूप स्वागत. डॉक्टर आबासाहेब कमलाकर पाटील, माजी सरपंच, माजी उपसभापती, जळगाव पंचायत समिती. तर डॉक्टर साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पवार कन्स्ट्रक्शन 38 धावा 2 गडी बाद. ओ फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला मिस केलेला आहे. अतुल झोपे ज्या पद्धतीचे फलंदाज आहेत असे चेंडू सोडत नाहीत, परंतु यावेळेस मिस झालेला आहे फटका. स्क्वेअर लेगकडे युवा प्रशांत या चेंडूला अडवतोय. मोहित सपकाळे राईट मोर द विकेट. फुलटॉस चेंडू आणि चांगला संपर्क, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, चौकार. 42 धावा, 7 धावांची आवश्यकता पवार कन्स्ट्रक्शनला. चला तर विजयाने सुरुवात करतील पवार कन्स्ट्रक्शनचे खेळाडू. अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव. तर पवार कन्स्ट्रक्शनचा संघ आत्ताच मागच्या महिन्यात एक स्पर्धा झालेली होती. महाराष्ट्रातील कुठल्याही समाजाची सर्वात मोठी स्पर्धा जिला म्हटलं जातं, मराठा प्रीमियर लीग. 42 संघ त्या स्पर्धेत सहभागी झालेले होते, 36 पुरुषांचे आणि 6 महिलांचे. तर त्या स्पर्धेत पवार कन्स्ट्रक्शनच्या संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेली होती. अनबिटन ते उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेले होते. 43 धावा झालेल्या आहेत, 2 गडी बाद. आणि अतुल झोपे सुद्धा एक मोठी स्पर्धा खेळलेला होता. त्याच दरम्यान ऑफ स्टंपच्या बाहेर शॉट ऑफ चेंडू, डीप कव्हर, सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. आणि हा सामना पवार कन्स्ट्रक्शन संघाने जिंकलेला आहे आणि गुण तालिकेत आपलं खातं उघडलेलं आहे. जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच,
सावखेडा कानडदा भोकर गट. तुषार भाऊ महाजन मित्र परिवार असुदा ममुराबाद गट. या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना खेळला जाणार आहे. तर तत्पूर्वी माजी नगरसेवक मयूरभाऊ कापसे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मयूरभाऊ कापसे, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचंय. आयोजकांना विनंती असेल, युवा नेतृत्व पिंपराळा परिसर जळगाव शहर महापालिकेचे सर्वात युवा नगरसेवक मयूरभाऊ कापसे, आपलं खूप खूप स्वागत. प्रौढ प्रताप पुरंदना क्षत्रिय कुलावध्वंस शिवहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मुख्य मंचावर उपस्थित सर्व शब्द स्वागत करा.